जय शिवराय मित्रांनो, आपण आज जाणार आहोत पुणे शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर दुर्गम ठिकाणी असणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या टेमघर येथील कांगुरमाळ शाळेमध्ये। या दुर्गम ठिकाणी शाळेत जाण्याची अतिशय आनंदाची कारणे आहेत, ती म्हणजे या शाळेमध्ये शिवकालीन ऐतिहासिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तसं पाहिलं तर ऐतिहासिक वस्तू पाहायच्या असतील तर त्या शक्यतो मेट्रो सिटी मधील म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु शाळेमध्ये असे शिवकालीन ऐतिहासिक गोष्टींचे संग्रहालय अथवा प्रदर्शन पाहण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग आहे। दुसरे कारण म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या गडकिल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत मुठा खोऱ्यातील दुर्गम कांगुरमाळ येथील डोंगरावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या तुंग किल्ल्याच्या सुबक प्रतिकृतीने शिवकाळ जागा झाला आहे। आणि तिसरे कारण म्हणजे तालुका स्तरावरील या स्पर्धेमध्ये शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे। शासनाच्या वतीने गड किल्ले संवर्धन जे युनेस्कोने पुणे जिल्ह्यातील 3 किल्ले जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले, ती महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अस्मितेचा विषय आहे की आज जगाने महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यातील 3 किल्ल्यांची दखल घेतली। आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती मुळशीच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांगुरमाळ या ठिकाणी शासन परिपत्रकानुसार पुणे जिल्ह्यातील गडकिल्ल्याची प्रतिकृती बनवणं आणि जुन्या वस्तू, शिवकालीन वस्तू, शस्त्र, नाणी यांचा संग्रह करणं, या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांगुरमाळ या शाळेमध्ये आपण आज पाहतोय की हा जो शिवसृष्टी महालकरी म्युझियम म्हणून आणि किल्ले तुंगी या किल्ल्याची सुबक प्रतिकृती आपण केलेली आहे, तर ती पाहणार आहोत। या मावळ खोऱ्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यामधील इतिहास जतन करावा, जुन्या गोष्टींना, जुन्या वस्तूंना, वास्तूंना उजाळा मिळावा यासाठी केलेला हा प्रयत्न। या प्रयत्नासाठी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांगुरमाळचा स्वतः मी मुख्याध्यापक आहे तानाजी मरगळे आणि टेमघर गावचे पोलीस पाटील राहुलजी मरगळे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मोडी अभ्यासक रामभाऊजी मरगळे यांच्या सहकार्यानं मी हे करू शकलो। तर आपण आता या शिवसृष्टीचा, या वास्तूचा, या संग्रहालयाचा आपण बापूंच्या कडून परिचय करून घेऊया की ज्या वस्तू पुढच्या 10 वर्षांमध्ये पाहायला मिळणार नाहीत, ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत, ज्या जुन्या काळामध्ये ज्या पिढीमध्ये त्यांचा वापर झाला, त्याच्यामध्ये जुनी शस्त्र असतील, जुने ग्रंथ असतील, जुनी नाणी, नोटा, त्याचप्रमाणे जुन्या वस्तू, ऐतिहासिक वस्तू, शेती अवजारे यांचा संपूर्ण संग्रह करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। तर मी बापूंना विनंती करतो की आपण त्याचा परिचय करून द्यायचा आहे। या ठिकाणी शिवकाळ आणि त्यानंतरही काही ऐतिहासिक घडामोडी घडलेले आणि त्याचे संदर्भ असलेले ऐतिहासिक पुस्तक, ग्रंथ या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याच्यामध्ये श्रीमान योगी आहे, राजा शिवछत्रपती आहे, त्याच्यानंतर असे अनेक या ठिकाणी मराठ्यांचा इतिहासाची संस्कृत साधने आहेत आणि कष्टकरी शिवरायांचे कष्टकरी मावळे म्हणून हे अशी पुस्तक आहेत। अनेक या ठिकाणी पुस्तकांचा आपण संग्रह केलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जेधे शेकावली म्हणून एक पुस्तक आहे। ही जेधे शेकावली म्हणजे कान्होजी जेधे जे होते स्वराज्याचे शिवरायांचे प्रमुख देशमुख, त्यांच्या घराण्यामध्ये एक शेकावली लिहिली गेली आणि तिला जेधे शेकावली म्हणून नाव देण्यात आले आहे। आणि त्याच्यामध्ये अनेक संदर्भ आलेले आहेत, असे अनेक संदर्भ आलेले आहेत की ज्या ज्या घटना त्या काळामध्ये घडल्या, औरंगजेबाचा जन्म असेल किंवा त्यांच्या शहाजहानांचा मृत्यू असेल किंवा शिवाजी महाराजांचा जन्म असेल किंवा अफजल खान वध असेल, अशा अनेक ऐतिहासिक घटना या जेधे शेकावलीमध्ये मोडी आणि तिचं भाषांतर अशा लिपीमध्ये ओरिजिनल ही जेधे शेकावली या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी शिवकाळापासून ते आतापर्यंतच्या काळापर्यंतची बहुअंशी नाणी आणि त्यांचा संग्रह आमच्या मरगळे महालकरी ग्रुपने केलेला आहे। त्यापैकी शिवकाळातील ही 2 नाणी आहेत। एका बाजूला श्री राजा लिहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मागच्या बाजूला शिवछत्रपती लिहिलेला आहे। अशी ही 2 नाणी आहेत। दुसरं एक नाणं आहे ते होळकर घराण्याचं आहे। मल्हारराव होळकर होते, त्याच्यानंतर यशवंतराव होळकरांनी राज्याभिषेक केला। त्यांच्या काळामध्ये त्यांनी दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती भोसले घराण्यानंतर दुसरे छत्रपती होळकर झाले, त्यांच्या काळातलं हे एक नाणं आहे। आणि अशी इंग्रज काळामधले मग ते व्हिक्टोरिया राणी असेल किंवा जॉर्ज विल्यम असेल, अशी अनेक नाणी या ठिकाणी, ती आतापर्यंत सगळी नाणी आम्ही या ठिकाणी मरगळे महालकरी ग्रुपने संग्रहित केलेली आहेत। शिवकाळामध्ये
आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या बरोबर काही मदतीला होते. मग त्या ठिकाणी त्यांच्या काळातील हे चिलखत हे मरगळे मालकरी यांच्या घरामधलं आहे. ही ढाल आहे, हे चिलखतावरचं जॅकेट आहे आणि ही मनगटामध्ये जी दस्ताना आपण घालायचो लढताना ती ही दस्ताना आहे. ही एक ढाल आहे. ही गेंड्याच्या कातड्याची किंवा हत्तीच्या कातड्यांची ह्या ढाली बनवायची. हे एक घटिका पात्र आहे. म्हणजे वेळ आपल्याला त्यावेळी कळत नव्हती, समजत नव्हती. किती घटिका झाल्या म्हणजे किती तास झाले, घटकाभर बसलो आपण. हा जे घटिका हे घटिका पात्र आहे आणि याच्यामध्ये रेती भरलेली आहे, म्हणजे गारगोटीची पावडर केलेली आहे आणि ती जेवढा वेळ खाली जाईल ती एक घटिका झाली. तिला पुन्हा अशी पलटी केली की भरलेलं पात्र वरचं पुन्हा रिकामं व्हायचं. त्याच्यानंतर ज्याला आपण बिचवा म्हणायचो किंवा कटियार छुपून लपून बरोबर घेऊन जायची, त्यातला हा एक बिचवा, हा एक प्रकार आहे. ही आमच्या मरगळे घराण्याची सनद आहे. शिवाजी महाराजांनी जी सनद दिली होती त्या काळातली ही सनद आहे. आणि शिवाजी महाराजांचे जे सचिव होते शंकराजी नारायण यांच्या शिक्क्याची मोर्तब सूद म्हणून त्यांनी ही मोडी लिपीमध्ये 2 महालांची म्हणजे 18 गाव मोठं खोरं आणि 84 गाव मोसं खोरं येथील काही रेव्हेन्यू म्हणजे ज्याला आपण महसूल म्हणतो हा गोळा करण्यासाठी ही सनद दिली होती. मग त्याच्यामध्ये सिंगसिंगोटी होती, लगीन टाक्का होता, म्हैसपट्टी होती, असे अनेक प्रकारचे कर वसूल करून स्वराज्यामध्ये भरायचे अशी ही सनद होती. त्याचप्रमाणे गडकोटांना तूप, लोणी आणि दूध हे धनगरांनी पोचवायचं अशी ही याच्यामध्ये ही सनद त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांच्या जे सचिव होते शंकराजी नारायण यांनी ही सनद आम्हाला दिली होती. हा जिरेटोप आहे. म्हणजे ज्यावेळी युद्धाला जायचं त्यावेळी जिरेटोप, चिलखत, दस्तानं ही परिधान करून त्याच्यावर अंगारखा घातला जात होता, त्याच्यावर मंदिल बांधला जात होता, असा हा जिरेटोप आहे. हा आकडी कोयता आहे. शेत तोडणं, रानात जाणं त्यासाठी इळा कोयता हे आपण जवळ बाळगण्यासाठी ही एक लाकडाची आकडी बनवलेली असायची. हे रवी आणि माठ, ताक, दही कुसळण्यासाठी ही जुनी भांडी सर्व परात आहे. याला मोठं पातेलं किंवा बगुल असं म्हणतात. हे आहे, हे बत्ती आहे, तपेल आहे. ही जुनी काळातली सर्व अशी ही भांडी आहेत. याच्यामध्ये खलबत्ता आहे, तांबे आहे. इथं त्याला निठवं म्हणायचं, त्याला कासांडी म्हणायचं किंवा चरवी, त्याला आधोली म्हणायचं. ही काठवट आहे त्या काळामध्ये पीठ मळण्यासाठी आणि भाकरी करण्यासाठी. आणि हे जाता आहे, जात्याला असा एक खुटा आहे आणि याच्यावर पूर्वीच्या काळी दळण दळत होते. हा पाटा वरवंटा आहे. त्याचप्रमाणे आता आपण तिथे पाहिलं जुन्या काळातली वस्तू, तसेच याही त्याच काळातल्या वस्तू आहेत. त्याला डाल म्हणायचे. याच्यामध्ये वैरण वगैरे काय किंवा शेळ्या मेंढ्यांची पिल्लं झाकण्यासाठी ह्याचा वापर करत असे. हे इरलं आहे. पावसामध्ये ह्याच्यावर पळसाची पानं बांधून हे अंगावर घेतलं जायचं, त्याच्यामुळे पावसापासून बचाव व्हायचा. शेतीवाडीमध्ये सर्रास याचा वापर आजही या भागामध्ये करतात. त्याचप्रमाणे हा एक पेटारा आहे, मोठा बांबूचा पेटारा आहे. हाही डालच आहे. हौशी शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यामध्ये किंवा घोड्यांच्या गळ्यामध्ये असे घुंगुरमाळ घालायचे. त्या ह्या घुंगुरमाळ आहे. त्याच्यानंतर हा एक चाबूक आहे, बैलांना घोड्यांना मारण्याचा चाबूक. याच्यासारखा जे कोरडा असायचा, ज्या आरोपी असायचे त्यांना शिक्षा करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी. हे हत्ती किंवा मोठमोठे रेडे बांधण्यासाठी यांचा सर्रास वापर केला जायचा. त्याचप्रमाणे त्या घोड्यांची नाल आहे. घोड्यांना खाली त्यांच्या खुरांना असे नाल मारावे लागायचे, जेणेकरून त्या घोड्याची खालची खुरं झिजणार नाहीत किंवा दगडांवर खडकांवर आपटून फुटणार नाहीत, यांच्या संरक्षणासाठी ही नाल असायची. ही घोड्याची लगाम आहे. ज्याप्रमाणे आपण गाडीचा ब्रेक किंवा हँडल असतो त्याप्रमाणे जशी गाडी चालवतो त्याप्रमाणे घोडा चालवण्यासाठी ह्या लगामीचा वापर करत असत. घोड्यावर बसण्यासाठी ही रिकीब आणि खोगीर याचा वापर करत असतो. घरामध्ये किंवा मंदिरामध्ये त्या काळामध्ये लाईट नसल्या कारणाने असे दिवे असायचे. याच्यामध्ये तेल आणि वाट टाकायची आणि असा कशाला तरी दिवा अडकावायचा पाहिजे त्या उंचीवर, त्याच्यामुळे प्रकाश पडत असे. हा एक दगडी दिवा आहे. शक्यतो जुन्या काळामध्ये मंदिरांमध्ये इतर ठिकाणी असे दगडी दिव्यांचाच वापर केला जात असेल. याच्यामध्ये तेल टाकून वात घालायची आणि ते लावायचे. हे सर्रास सर्वांना माहीत आहे.
ही काईल आहे. ही काईल म्हणजे ही चुलीवर ठेवायची भट्टीवर आणि ह्याला तेल लावायचं आणि तांदळाचं पातळ पीठ करून याच्यावर डोशा टाईप हे करायचं, पसरवायचं, म्हणजे त्याला घावणं म्हणतात. शेतीची कामं करण्यासाठी जसे फाळ लागायचे, तसे काही कुदळ लागायचे, तसे काही कुदळेही लागायचे आणि लाकडी कुदळ्याच्या फण्याला पुढच्या एका बाजूला हे बसवलं, ह्याला इळती म्हणतात आणि ह्या इळतीने जमिनीची मशागत करता येत होती. तर छोट्या नांगरीला असा हा फाळ बसवायचा, त्याला डोई नांगरी पण म्हणायचे. ती माणसाने वाढायची, माणसाने धरायची, तिचा हा फाळ आहे. जुन्या काळामध्ये किलो, शेर, ग्रॅम असे साधनं नव्हती, वजन करण्यासाठी मापटं नव्हती, म्हणून त्या काळामध्ये धान्य किंवा धान्यासारखे मापट करण्यासाठी ह्याला मापटं म्हणायचं. त्याच्यापेक्षा मोठं असतं त्याला निठवं म्हणायचं, त्याच्यापेक्षा मोठं असेल तर त्याला आठवा म्हणायचं, त्याच्यापेक्षा मोठं असेल तर शेर. आणि हे एक वरगाळ त्या काळामध्ये वरण भात किंवा खाद्यपदार्थ वाढण्यासाठी, पातळ पदार्थ वाढण्यासाठी याचा वापर करत असत. काही औषध वगैरे जखमी सैनिकांसाठी जर घोटायचे असतील, वाटायचे असतील, तर त्या रागड्यामध्ये हे लाकूड घालून तो रस्सा असेल किंवा पाला असेल, साली असतील, मुळ्या असतील, ते ह्याच्यामध्ये घोटून वाटून लावत असत. इथे शिवाजी महाराजांचा साधारण पोशाख कसा होता ते दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराज नेहमी कवड्याची माळ वापरत असत, मात्र ती माळ थोडी याच्यापेक्षा थोडीशी वेगळी असे, पण अशाच माळा असायच्या त्या. क्लायमेटच्या दृष्टिकोनातून या भागामध्ये किंवा इतर अनेक भागांमध्ये घोंगडी वापरत असत आणि घोंगडी अंगावर घेऊन लढाईमध्ये गेलं, धातूचा धार घोंगडीवर चालत नसेल अशी ही घोंगडी आणि हा त्या काळातला मावळ्यांचा एक डोक्यात घालण्याची पगडी. शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्यांच्या अगोदर किंवा त्यानंतर काळात जे लेखन काम चालायचं ते लेखण्या बोरूच्या किंवा काही पक्ष्यांच्या, पिसांच्या असे असत आणि त्याच्यामध्ये त्या शाई असायची, बिब्बाशाही. त्या बिब्बाशाही ज्याच्यामध्ये ठेवली जायची त्याला दौत म्हणायचे आणि ह्या सगळ्या दौती त्या प्रकारातल्या आहेत. अनेक प्रकारच्या ह्या दौती आहेत आणि हे टाक आहेत. हे जे आहे त्याला वाकं म्हणतात. धनगरी गजानृत्य असतं, तर गजानृत्य करताना हे पायामध्ये घालून, हे वाकं घालून हे गजानृत्य केले जाते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या काळातले हे काही दस्तऐवज आहेत. हे संपूर्ण मोडी लिपीमध्ये आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काही मुद्रा आहेत. हे आजही जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. हे ओरिजिनल दस्त आहे. हे शिवाजी महाराजांनी स्वतः हाताने लिहिलेले पत्र आहे आणि हा याचा मराठी अनुवाद. गडकिल्ले संवर्धन आणि जतन या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेने तयार केलेला मुलांनी आणि ग्रामस्थांनी सर्व शिक्षकांच्या आमच्या मदतीने हा तुंगी हा किल्ला आम्ही बनवलेला आहे. स्वतः विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी तुंगी किल्ल्यावर जाऊन त्याची पाहणी करून, गडाची स्वच्छता करून त्याची जवळ प्रतिकृती कशी बनवता येईल तर म्हणून त्याचप्रमाणे हा तुंगी किल्ला बनवलाय. त्याच्या सर्व स्टेप त्या पद्धतीने दाखवण्यात आलेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः माती, दगड आणि इतर उठा वगैरे याच्या साह्याने हा किल्ला बनवलेला आहे. मित्रांनो, हा शिवकालीन ऐतिहासिक संग्रहालयाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली असणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.